दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या वक्तव्याच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत. प्रभूचा आदेश करा जय घोष, आनंद जल्लोष चहूकडे. प्रभूचा आदेश करा जय घोष, आनंद जल्लोष चहूकडे. प्रभूला स्तवाहो, आहे तो चांगला, तयाच्या प्रेमाला अंत नाही. इस्रायलच्या मुलांनो म्हणाहो, त्याच्या प्रेमाला हो पार नाही. प्रभूचा आदेश करा जय घोष, आनंद जल्लोष चहूकडे. आजची ही पवित्र मिसा आपल्या सर्वांच्या हेतूसाठी अर्पण होत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याची मैत्री तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभ वर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अरुंद दरवाजाने प्रवेश करण्यासाठी आपल्याला आमंत्रित करीत आहे. प्रभूची निवड करा, त्याच्या तत्वाप्रमाणे आणि शिकवणुकीप्रमाणे वागा, देवाच्या इच्छेला प्राधान्य द्या. ह्यालाच अरुंद दरवाजाने प्रवेश करण्यासारखा आहे. आणि म्हणून या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होत असताना ख्रिस्तासाठी आपण आपलं संपूर्ण जीवन समर्पित करावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावीत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया व परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐगईने मी फार पापे केले आहे. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वरा आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरम, तुझ्या प्रजाजनांच्या मार्गदर्शका व संरक्षका, तुझ्या नावाचा आम्ही नेहमी सन्मान करावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. तुझ्या प्रीतीच्या छत्राखाली आम्हाला कायम ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा राज्य करणारे एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. पहिले वाचन उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन. अब्राहम कळप, रूपे आणि सोने यांनी संपन्न होता. अब्राहमबरोबर लोट जात होता. त्याचीही मेंढरे, गुरेढोरे आणि पाले होती. त्यास एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना, कारण त्याची मालमत्ता एवढी झाली की त्यांस एक स्थळी राहता येईना. शिवाय अब्रामच्या आणि लोटच्या गुराख्यांची भांडणे होऊ लागली. त्या काळी त्या देशात कणानी आणि परिझी यांची वस्ती होती. म्हणून अब्राम लोटला म्हणाला, हे पहा, माझ्या तुझ्यामध्ये आणि माझे गुराखी आणि तुझे गुराखी यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहो. सर्व देश तुला मोकळा नाही काय? तर माझ्यापासून वेगळा हो. तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन. तेव्हा लोटने आपली दृष्टी फेरून यार्देनचे सर्व खोरे पाहिले. तो तीत सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. परमेश्वराने सदोम आणि गमोरा यांचा नाश केला. त्यापूर्वी सोरकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसर देशासारखा होता. ही यार्देनची सर्व तळवट लोटने आपणासाठी पसंत केली आणि तो पूर्वेकडे प्रवास करू लागला. ते याप्रमाणे एकमेकापासून वेगळे झाले. अब्राम कणान देशात राहिला आणि लोट तळवटीच्या नगरातून राहिला. आणि मुक्काम करीत करीत त्याने आपला डेरा सदोमपाशी दिला. सदोमातील रहिवासी तर दृष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापापे करणारे होते. लोट अब्राहमपासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्राहमला म्हणाला, तू आहेस तेथून उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे दृष्टी लावून पहा, कारण जो हा सर्व देश तुला दिसत आहे तो तुला आणि तुझ्या संततीला मी कायमचा देईन. मी तुझी संतती पृथ्वीच्या धुळीकणासारखी करीन. कोणाला पृथ्वीच धुळीच्या कणाची गणना करता आली तर तुझ्या संततीची ही गणना होईल. उठ, या देशाची लांबी रुंदी फिरून पहा, कारण तो मी तुला देणार. मग अब्राहम मुक्काम करीत करीत हेब्रोनजवळ मेम्रेच्या एलोन राईत येऊन तेथे आपला डेरा देऊन राहिला. तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करेल? हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करेल? हे परमेश्वरा, तुझ्या पवित्र डोंगरावर कोण वस्ती करेल? जो सात्विकतेने चालतो आणि नीतीने वागतो तो, जो मनापासून सत्य बोलतो तो, जो आपल्या जीवेने चुगली करत नाही तो. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करेल? तो आपल्या सोबतचे वाईट करत नाही, तो आपल्या शेजाऱ्यांची निंदा करत नाही, तो अधमाला तुच्छ लेखतो, तो परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करतो. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करेल? तो आपण वाहिलेल्या शपथेने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडीत नाही, तो आपला पैसा व्याजी लावत नाही, तो निरपराधांची हानी करण्याकरिता लाच घेत नाही, जो असा वागतो तो कधी ढळणार नाही. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करेल? जयघोष.
हालेलुया 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 हालेलुया. देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मतईच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने आपल्या शिष्यास म्हटले, जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपली मोते डुकरांपुढे टाकू नका. टाकाल तर डुकरे ती मोते कदाचित आपल्या पायाखाली तुडवतील व उलटून तुम्हास फाडतील. ह्याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसे तुम्ही त्यांच्याशी वागा. कारण नियमशास्त्र व संदेष्टांचे ग्रंथ हेच होत. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद आहे आणि मार्ग पसरट आहे आणि त्यांतून आत जाणारे पुष्कळ आहेत. परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत. प्रभू ख्रिस्ताचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. उपवास काळामध्ये संडे स्कूलच्या 5वी 6वीच्या विद्यार्थ्यांतर्फे द पॅशन ऑफ क्राइस्ट, प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन ह्याचं नाटकीकरण दाखवलं जात होतं. आणि त्या नाटुकलीमध्ये चित्र होतं की पिलात प्रभू येशू ख्रिस्ताला लोकांपुढे आणतो आणि त्यांना प्रश्न विचारतो, तुम्हाला कोणाची निवड करायची आहे? बरब्बाची निवड करायची आहे की प्रभू येशू ख्रिस्ताची निवड करायची आहे? जेव्हा प्रॅक्टिस केली होती तेव्हा टीचरांनी आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की पहिला जॅक नावाचा विद्यार्थी आहे तो जोरात ओरडणार बरब्बा, आणि तुम्ही त्याच्या मागे जोरात ओरडायचं आहे, आम्हाला बरब्बा हवा आहे. ते चिन्ह आणि दृश्य जेव्हा आलं आणि पिलाताने जेव्हा सांगितलं तुम्हाला कोणाची निवड करायची आहे, बरब्बाची की येशू ख्रिस्ताची, ते चित्र आणि तो दृश्य इतका भावनाविश होता की जॅक आपलं पात्र विसरला आणि जॅकने जोरात ओरडलं, आम्हाला ख्रिस्त हवा आहे, आम्हाला ख्रिस्त हवा आहे. आणि जॅकच्या मागे सगळी मुलं म्हणाली, आम्हाला ख्रिस्त हवा आहे, आम्हाला ख्रिस्त हवा आहे. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्या दृश्यामध्ये संपूर्ण नाटक बदललं. ते नाटक तिथेच थांबलं. जॅकने ख्रिस्ताची निवड केली आणि संपूर्ण जीवन बदललं. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा आपल्याला परमेश्वराची आणि ह्या जगातल्या गोष्टींची किंवा दृष्ट प्रवृत्तीची निवड करायची असते तेव्हा आपण कोणाची निवड करतो? आपण बरब्बाची निवड करतो की ख्रिस्ताची निवड करतो, परमेश्वराची निवड करतो?
आपण जर परमेश्वराची निवड केली तर निश्चितच आपलं जीवन बदलू शकतं, आपल्या जीवनाचं कायापालट होऊ शकतो. आपण अरुंद दरवाजाने प्रवेश करतो आणि जीवनामध्ये आपण मार्गक्रमण करतो. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपल्याला सुंदररित्या दाखवलेलं आहे की जेव्हा अब्रामापुढे प्रश्न पडला आणि त्याच्या कुटुंबामध्ये समझोता करण्यासाठी त्याने पाऊल उचललं, तेव्हा त्याने लॉट पुढे, आपल्या पुतण्यापुढे एक प्रस्ताव मांडला. तू जर पूर्वेकडे गेला तर मी पश्चिमेकडे जाईन, तू जर पश्चिमेकडे गेला तर मी पूर्वेकडे जाईन. अब्राम मोठा होता तरीसुद्धा त्याने लॉटला प्राधान्य दिलं. तो नम्र झाला आणि त्याने लॉटला प्रस्ताव स्वीकारण्यासाठी सांगितलं. आणि लॉटने जेव्हा पूर्वेकडलं निवडलं तेव्हा अब्राम पश्चिमेकडे गेला. अब्रामाने परमेश्वराची निवड केली आणि म्हणूनच परमेश्वराने वाचनामध्ये त्याला आठवण करून दिली की मी तुझी भरभराट करील, तू अरुंद दरवाजाने प्रवेश केलेला आहे, मी तुझी संतती ही जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवीन. भगिनीनो, अब्राहम परमेश्वराच्या आज्ञेमध्ये, परमेश्वराच्या नियमानुसार, परमेश्वराच्या वचनानुसार वाढला, म्हणूनच त्याला परमेश्वराने आशीर्वादित केलं. आजच्या स्तोत्रामध्ये, स्तोत्र 14 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की नीतीच्या मार्गाने जा, जे चांगलं आहे ते करण्याचा प्रयत्न करा आणि सुवार्ता घोषित करा. होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, हे सर्व करणं सोपं नाही. आजच्या जगामध्ये चांगुलपणाचा भाव राहिला नाही. आज सगळ्या ठिकाणी वाईट प्रवृत्ती डोकं वर करू पाहत आहे. आज नीतीच्या मार्गाने जाणारे वेड्यात काढले जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये अनीतीला पूर आला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, तुम्ही अरुंद दरवाजाने प्रवेश करा, तुम्ही चांगल्याची, नीतीची, सत्याची निवड करा आणि त्याद्वारे तुम्ही जीवनामध्ये प्रवेश करणार आहात. प्रिय बंधू भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्ताची ही जी शिकवण आहे ही आपण जर बघितली तर मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये, डोंगरावरील प्रवचनामध्ये ही शिकवण येत आहे. आणि आजचं शुभवर्तमान आहे, त्याच्या अगोदरचे शुभवर्तमान जर आपण बघितले तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला एक सुंदर अशी शिकवण मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 5 आणि 6 मध्ये देत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्या शिष्यांना विचारत आहे की जी शिकवण मी तुम्हाला दिली आहे, ज्या आज्ञा मी तुम्हाला दिलेल्या आहेत, ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्याची तुम्ही निवड करणार आहात की तुम्ही ह्या जगातल्या गोष्टींची निवड करणार आहात. जर तुम्ही माझ्या शिकवणुकीची निवड केली तर प्रभू आपल्याला सांगत आहे की तुम्ही अरुंद दरवाजाने प्रवेश कराल आणि अरुंद दरवाजाने प्रवेश केल्यानंतर तुम्ही जीवनामध्ये प्रवेश कराल, स्वर्गीय सुखाचा अनुभव तुम्हाला येईल. पण जर तुम्ही त्याची निवड केली नाही आणि तुम्ही जगातल्या गोष्टीची, अनीतीची, असत्याची जर तुम्ही निवड केली तर तुम्ही रुंद दरवाजाने प्रवास कराल, त्याच्यामध्ये सगळा प्रवाह वाहत असतो आणि त्याद्वारे तुम्ही नाशाकडे वाटचाल करता, हे लक्षात ठेवा. प्रिय बंधू भगिनीनो, ह्या पॅन्डेमिकमध्ये आपल्याला अरुंद दरवाजाने वाटचाल करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त बोलावत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की अरुंद दरवाजाने जेव्हा आपण प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण जणू काही जोखीम उचलतो. आज अनेक बाबतीमध्ये आपल्याला जोखीम उचलण्याची जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे. विशेष करून आपल्याला जर परमेश्वराने आशीर्वादित केलेलं असेल, आपल्या कुटुंबामध्ये सर्व काही सुस्थितीत असेल, सर्व काही चांगलं असेल, तर आपल्या आजूबाजूला, आपल्या गाव परिवारामध्ये, आपल्या शेजाऱ्यामध्ये, आपल्या ओळखीमध्ये जर कोणी गरीब कुटुंब असेल, जर कोणी अडचणीत कुटुंब असेल, जर कोणत्या कुटुंबावर संकट आलं असेल तर त्यांच्या मदतीला धावून जाणे, त्यांच्यासाठी सहाय्य करणे, त्यांच्यासाठी मदत गोळा करणे, हे अरुंद दरवाजाने
प्रवेश करण्यासारखं आहे, एखाद्या चांगल्या गोष्टीची निवड करण्यासारखी आहे. प्रिय बंधू भगिनीनो, या करोनाच्या आजारामध्ये अनेक जण दुःखी झाले आहेत. अनेकांचे जवळचे व्यक्ती मरण पावले आहेत, म्हणून ते एकाकी झालेले आहेत. अनेक जण अबोला धरून आहेत, कारण मार्ग त्यांना दिसत नाही. सर्व संकट त्यांच्यावर जणू काही कोसळलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला प्रसारमाध्यमाद्वारे, कम्युनिकेशन स्किलद्वारे किंवा कम्युनिकेशनची साधनं जी आपल्याकडे आहेत, संवादाची साधनं, त्या साधनांद्वारे अशा लोकांपर्यंत व्यक्तिगत संवाद आपल्याला साधता येईल. त्यांचं जीवन आपल्याला समजून घेता येईल, त्यांच्याबरोबर बोलता येईल, त्यांच्या जीवनामध्ये उभारी निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करता येतील आणि त्याद्वारे आपण त्यांचं जीवन परमेश्वराच्या इच्छेनुसार, शिकवणुकीनुसार आणि परमेश्वराच्या योजनेनुसार आपल्याला फुलवता येईल. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशा परिस्थितीमध्ये अनेक गोष्टीमध्ये आपल्याला पावलं उचलता येण्यासारखी आहेत. आपल्याला निर्णय घ्यायचे आहेत आणि निर्णय घेताना, निवड करताना आपल्याला ख्रिस्ताची निवड करायची आहे, ख्रिस्ताच्या शिकवणुकीची निवड करायची आहे, ख्रिस्ताच्या आज्ञेची निवड करायची आहे. आणि त्याद्वारे आपण जेव्हा पुढे येतो तेव्हा निश्चितच आपण जीवनामध्ये प्रवेश करीत असतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त मत्तयच्या 7:12 म्हणजे मत्तय अध्याय 7 ओवी 12 आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला शिकवण देत आहे. लोकांनी तुमच्याशी जसे वागावे म्हणून तुम्ही त्यांच्याशी तसे वागा. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपलं व्यक्तिमत्व आपल्या वागण्यावर अवलंबून असतं. आपण किती शिक्षण घेतलं, आपल्याकडे किती पैसा आहे, आपल्याकडे किती ज्ञान आहे, आपल्याकडे किती संपत्ती आहे, आपल्याकडे किती पदं आहेत आणि हुद्दे आहेत, यावर आपलं व्यक्तिमत्व अवलंबून नाही, तर आपण आपल्या बाजूच्या व्यक्तीबरोबर कसे वागतो, आपल्या कुटुंबातल्या लोकांबरोबर कसे आपण बोलतो, आपल्या शेजाऱ्याबरोबरचे आपलं वागणं आणि नातं कसं आहे, आपल्याकडे जे कामगार आहेत किंवा आपल्यापेक्षा कमी शिक्षित लोक आहेत त्यांच्याबरोबर आपला कसा संवाद आहे, या आपल्या वागण्यावर आपलं व्यक्तिमत्व अवलंबून आहे. आणि म्हणून प्रभू आपल्याला सांगत आहे की लोकांनी तुमच्याशी कसे वागावे तसे तुम्ही त्यांच्याशी वागण्याचा प्रयत्न करा. आपण जेव्हा प्रभूची निवड करतो, जेव्हा आपण प्रभूच्या शिकवणुकीप्रमाणे वागतो, जेव्हा आपण प्रभूच्या आज्ञेमध्ये जीवन जगतो, तेव्हा निश्चितच प्रभूचा जो स्वभाव आहे, नम्रतेचा, सेवेचा, प्रेमाचा, तो स्वभाव आपल्यामध्ये येतो आणि आपलं वागणं हे तसं होतं. आपल्या प्रत्येकाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वभावाप्रमाणे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वागण्याप्रमाणे इतरांबरोबर जगता यावं, इतरांबरोबर नांदता यावं, म्हणून ह्या पवित्र रहस्यामध्ये विशेष प्रार्थना करूया. अर्पण गीत. संपूर्ण जीवन मेरा प्रभु तुम्हारा है, तू ही प्रभु जी मेरे जीवन का सहारा है, जीवन का सहारा है. जब मैं गुनाहों में खोया था, पापों में बिल्कुल ही सोया था, अपने पवित्र लहू से धोया तुम्हारे पापों को, धोकर तुमने शुद्ध किया, मेरे हृदय को साफ किया, धोकर तुमने शुद्ध किया, मेरे हृदय को साफ किया. संपूर्ण जीवन मेरा प्रभु तुम्हारा है, तू ही प्रभु जी मेरे
सहारा है, जीवन का सहारा है, जीवन का सहारा है। बंधू भगिनींनो, तुमच्या आणि माझ्या आपले बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान गौरव होऊन आमच्या व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, आमच्या या भेटींचा स्वीकार कर. या स्तुतिमय बलिदानाद्वारे आमचे मन व हृदय पवित्र कर. तुझी सेवा करण्यासाठी आम्हाला उत्सुक कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, ह्याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेमुळे तू मनुष्याला उत्पन्न केलीस, न्याय भावनेमुळे तू त्याला शिक्षेस पात्र ठरवलीस, परंतु दयाभावनेमुळे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू त्याचे तारण केलीस. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. पावन 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 तुझी हे सर्व शक्तिमय परमेश्वरा, तुझ्या महिमेने होऊन अदंग जय गाऊ लागली स्वर्ग धरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी, जय जयकार होई ईश्वर चरणी, जय जयकार होई ईश्वर चरणी. पावन 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 तुझी हे सर्व शक्तिमय परमेश्वरा, प्रभु नाम येतो अति धन्य होई. जय गाऊ लागली स्वर्ग धरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी, जय जयकार होई ईश्वर चरणी, जय जयकार होई ईश्वर चरणी. पावन 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 तुझी हे सर्व शक्तिमय परमेश्वरा. प्रभू, तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येऊ. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या पवित्र आणि पुच्छ हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पिता, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व आनंददायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स,
व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण भक्तिपूर्वक म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. ही प्रभू सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणारे येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी माझी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या चुकांकडे आणि पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तबीच्या श्रद्धेकडे पाहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवे असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो, आणि तुम्हाबरोबर सुद्धा. प्रेम भावनेने आपण एकमेकास शांती वंदन करूया. जग पाप हारता परमेश्वर को करा, सोडी दया धारा प्रभुवरा. जग पाप हारता परमेश्वर को करा, सोडी दया धारा प्रभुवरा. जग पाप हारता परमेश्वर को करा, शांती वर्षाव करा प्रभुवरा. अरुंद मार्गाने वाटचाल करण्यासाठी आपल्याला बोलवणारा देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त पहा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वधन्य. हे प्रभू, तू माझ्या आत्म्यासोबत कामी योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझा प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त चरित्र स्वीकार गीत. सृष्टी प्रकट रूप तुझे, तरी दिसशी कसा तू ईश्वरा.
प्रकट रूप तुझे, तरी दिसशी कसा तू ईश्वरा. पोसुनी जगी तुझी चालवी, पोसुनी जगी तुझी चालवी. कैसे कुठूनी निर्विशी, परी दिसशी कसा तू ईश्वरा. परी दिसशी कसा तू ईश्वरा. सृष्टी प्रकट रूप तुझे, तरी दिसशी कसा तू ईश्वरा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या कृपेचे आम्हामध्ये नूतनीकरण करण्यासाठी तू आपल्या पुत्राचे रक्त व शरीर आम्हाला देतोस. आम्हाला आमच्या तारणाबद्दल निश्चिंत कर. या बलिदानामध्ये उपस्थित होत असलेल्या शाश्वत जीवनाची आम्हाला दान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. ख्रिस्ताची निवड करण्यासाठी तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. पवित्र आत्म्याचा नोवेना. हे सर्व शक्तिमान पित्या, आमच्या निर्मात्या, तुझ्या पुत्राद्वारे तू पाठविलेल्या पवित्र आत्म्याच्या सानिध्यात व सहवासात ख्रिस्त सभा आजही जिवंत आहे. विश्वाच्या प्रारंभी तुझा पवित्र आत्मा जलाशयावर तळपत होता. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने भयभीत व अस्वस्थ झालेल्या प्रेषितावर फुंकर घालीत म्हटले, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार करा. पेंटेकॉस्टच्या शुभदिनी पवित्र आत्म्याचा वर्षा प्रेषितांवर झाला. विखुरलेले प्रेषित एक झाले व ख्रिस्त सभेस आरंभ झाला. खऱ्या अर्थाने ख्रिस्त सभा आकारली. त्यास पवित्र आत्म्याला आमचे हे देऊळ समर्पित केले आहे. हे पवित्र आत्म्या, तो आमचा सांभाळ करता, सहाय्य करता व आश्रयदाता आहेस. तुझ्या कृपेचा वर्षा या नोवेनाच्या भक्तीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक श्रद्धावंतावर कर. आमेन. आपल्या मनातील हेतूंसाठी प्रार्थना करूया. बाळाची अपेक्षा करणाऱ्या विवाहित दाम्पत्यासाठी, हेतूपेटीमध्ये ज्या दाम्पत्याची नावे आहेत त्यांच्यासाठी, सुखरूप बाळंपणासाठी, उदरामध्ये गर्भाची बाळाची वाढ योग्य प्रकारे व्हावी म्हणून वधूवराच्या शोधात असलेल्यांसाठी प्रार्थना करूया. आशीर्वादाची प्रार्थना. हे परमेश्वरा, बाप्तिस्मा साक्रमेंताद्वारे आम्हाला देण्यात आलेल्या पवित्र आत्म्याच्या योगाने देवाच्या प्रेमाचा वर्षाव आमच्या हृदयात झाला आहे. त्याच प्रेमाद्वारे पवित्र आत्म्याच्या कृपेने, सामर्थ्याने व शक्तीने आम्ही आमच्या धर्मग्रामात, गाव परिवारात व कुटुंबात पुनरुत्थित ख्रिस्ताचे जिवंत चिन्ह बनावेत. तसेच आम्ही सेवाभावी, परोपकारी व श्रद्धावान जीवन जगावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. मिशन कार्यासाठी आम्ही स्वतःला वाहून घ्यावे. प्रभू येशूचा संदेश सर्वांपर्यंत पोचवण्याचा नेटाने प्रयत्न करावा म्हणून पवित्र आत्म्याकडून आम्हास प्रेरणा व स्फूर्ती लाभो. ज्ञानाचा, समंजसपणाचा, मसलतीचा, धीराचा, विद्येचा, भक्तीचा आणि ईश्वरी भयाचा आत्मा आम्हास प्रदान कर. हे परमेश्वरा, तू पवित्र आत्म्याच्या दिव्य ज्ञानाने श्रद्धावंतांची हृदये प्रकाशित करतोस. त्याच पवित्र आत्म्याच्या कृपेने आमच्या मनात सदाचरणाची आवड निर्माण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हे पवित्र आत्म्या, आमचे नूतनीकरण कर. अंतिम गीत.
उत्पादकात्म्या येऊनी स्वजन भेट प्रेमानी उत्पदिलेल्या तुमरी दे दिव्य कृपा भरोनी सांत्वन करता मनाती परात्पराची ही देणगी जीव जरा अग्नि प्रीती आत्म्या संबंधाची ऊती दान तू सप्त रूपाचे बोट पित्याच्या हाताचे वचन दान बापाचे शब्द माधुर्य जिभेचे गौरव जैसा बापाचा तैसाही हो पुत्राचा तैसाही हो आत्म्याचा सर्वदा सांत्वनाऱ्या